त्यांनी स्पीड पण केवढा वाढवलाय आज. हा फ्रेंड्स, लाद्या लावायचं काम चालू आहे, जे खाली एकदम खराब झालेलं. चले बा. जरा पटपट होत आहे. ओळखा बरं फ्रेंड्स, पूजा काय लावते या झाडामध्ये आणि ते बघूया येणार आहे का. मला वाटत तर नाही येईल, कारण की त्याच्यासाठी पूर्ण रान लागतं लाईनीत. आता मिरची तर तसं पण होत नाही, ते त्या कुंडीत दुसरं लावून बघू काय होतंय. पूजाने आज लावले फ्रेंड्स. काय लावले पूजा? मेथी. मेथी आणि लेमन ग्रास आणायचंय ते इथे. आणायचं आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. जेवण वगैरे बनवून झालं ना, तर जेवायची वेळ पण झाली आहे. भाकरी आणि ही आहे भाजी. लंच टाइम फ्रेंड्स. मस्त मस्त बाजरीची भाकर आणि पालकची भाजी. पालकची नाही, कसली? चवळीची भाजी. कसली? अजून पडली तर बेटा ओढ लागेल ना तुला. तर फ्रेंड्स, बुकू आणि आम्ही दोघंही चाललोय एका महत्वाच्या कामासाठी. कारण की बरेच दिवस झाले तर काम पण चालू आहे. खाली तर दूर सगळी उडून येते आपल्या कारवरती, आणि कारचं मी नाव पण ठरवलं, तुम्हाला सांगतोच मी का ते. कारवरती डॉगी बसतो. हे बघा कारची अवस्था बघा. हे बघा ऍक्च्युली तर काम चालू आहे रोडचं, ते थोडंसं आतमध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे. ते पूर्ण कारची अवस्था बघा कशी होते. है ना बेटा? छान झाली. फक्त हे वरचं इकडचं साफ करतो, ठीक आहे, कारण की खूप खराब झाली. तर आज आपण चाललोय फ्रेंड्स कार क्लीन करायला. पहिल्यांदा कार वॉश होईल. मी पहिला काहीतरी कपडा बिपडा मारून घेतो थोडासा. नको बेटा, सरक 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 सरक. हो, तुला मी सांगितलं सगळी धूळ उडेल तुझ्या डोळ्यामध्ये. साईडला हो. काय तुला पुसायचे? लांबून 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 पहिला पुढचं पुसायचं बेटा. नाही होते ते मी पुसतो ते. तुला येत? अरे वा. दे. मध्ये पुसलं ना. पण आता बाकीचा पण काचे बिचेवरती पुसून घेऊ. पाय बघा ना, पाय बघा किती सारे पाय आहेत फक्त डॉग्सचे. हा काय पकडू? पकडशील? थँक्यू बेटा. ब्लॉग बुकू काढते. फ्रेंड्स, पहिला तर टास्क असणार आहे की गाडीला बाहेर काढायचं कुठून, बिकॉज हा रोड तर आता यांनी कन्स्ट्रक्शन मध्ये घेतला. आता गाडी बाहेर काढण्यासाठी बिकॉज इथं पण बाईक आहेत मध्ये, काय पुढून दिखता नाही येणार. आणि बघा इथून तर पूर्ण कन्स्ट्रक्शन चालू, इथून रशी पण टाकली गेट पर्यंत. तर असं फिरून पाठच्या साईडनी बघूया जाता येत आहे का. ऍक्च्युअल मध्ये फ्रेंड्स इथून जागा झाली असती, पण इथून ज्यांनी बाईक लावली त्यामुळे आता नाही निघता येणार. बिल्डिंग मधून बाहेर कुठून पडायचं? तिथून कुठून जाणार बेटा? कशाला? थांब. तर बरं होईल, बरं होईल, बरं होईल, बरं होईल. चला, वी मेड इट टू द डिफरंट गेट. भले सोसायटीच्या दुसऱ्या साईडनी खरं, पण आपण ऍटलीस्ट बाहेर तरी पडलो. एक सेकंड ताई दादा, प्लीज लेट मी गो. अरे वा, इकडे पण डांबरी रोडचं काम चालू आहे. बरं, सगळीकडेच रोडचं काम चालू केलंय, कारण की रोडची अवस्था पण तुम्हाला मी दाखवतो. खूप खड्डे खुड्डे, खूप खूप. स्कूटीला पण सांभाळून जावं लागतं आणि कारला पण. आणि म्हणजे पावसाळ्यात किती अजून बेकार होईल बरं, म्हणून कदाचित त्यांनी काम चालू केलं असेल.
आले फ्रेंड आपण कार वॉशिंग सेंटर जवळ. आपण इन्क्वायरी करून घेतली फ्रेंड. जस्ट 300 रुपीज मध्ये कार आतून बाहेरून सगळं क्लीन करून होणार आहे. तर चल आपण वेट करू आपल्या गाडीचा नंबर येईपर्यंत. मी तुला दाखव दादा. हा दाखव बेटा दाखव. सुंदरी कॉलनी. हा कर सुंदरी सुंदरी कर. मला वाटतं आपला नंबर यायला टाइम आहे. आपल्या गाडीचं पण काम चालू झालंय फायनली. थँक्यू. किती 5 रुपये करते रे बेटा. हे ठीक आहे. तुझ्याकडे पॉकेट नाही ना? पण पुढे ठेवशील. मला पॉकेट मध्ये राहू दे नंतर घे. पाडू नको. तर कारचं नाव फ्रेंड्स डिसाईड केलं आपण अल्टो. अल्टो अंकल माहिती आहे सोनपरी मधला. तर आपली नंतर जी कार येईल ती असेल आपली सोनपरी. बट हा आपला अल्टो अंकल आपल्याकडे पहिलाच आलाय जो आपल्याला छान छान सेफ आणि मस्त फील करवतो. तर म्हणून कारचं नाव ठेवलंय अल्टो. ते ऑल्टो आणि अल्टो मॅच पण होत आहे म्हणूनच नाव डिसाईड केलंय. कसं वाटलं नक्की सांगा. सोनपरीला यायला थोडासा वेळ असेल बट आता आपल्यासोबत अल्टो आहे तर आपण अल्टो सोबत खूप मजा करणार आहोत. वाढलेली गाडी. वाढलेली गाडी. आज तू गाडी चालवणार आहे. चला फ्रेंड गाडीचं काम तर झालंय सगळं क्लीन विन करून मस्तपैकी. बेटा चल बाहेर आहे त्या साईडला बस. चला आतून पण क्लीन केलंय बाहेरून पण क्लीन केलंय. जरा छान छान वाटतंय गाडीमध्ये येऊन पण. आता एसी लावायचा असतो ना लगेच क्लीन करून झाल्यावर की नाही. चला विचार करत करत आपण कुठेतरी स्टॉप घेऊ काहीतरी कॉफी वगैरे प्यायला. खूप दिवस आपण एका ठिकाणी जायचा प्लॅन करतोय पण आज मी विचार करतोय जाऊयाच. शुड वी इथे कॉफी पिऊन घेऊया का? आय कॅफेला. लेट्स स्टेप इनटू दिस कॅफे फ्रेंड्स. जाऊन काहीतरी टाइमपास करू. फक्त बुबूला वॉशरूम आले म्हणून आपल्याला घरी यावं लागलं. आता बऱ्या या गोष्टी जवळच आहेत नाही तर बाहेर तारंबळ झाली असते. चला बाहेर वा. गाडी मध्ये घेतली आम्ही कॅफे मध्ये बसलेलो रे. तेवढा तिला आली जोरात सुसू. ते कॉर्नरला आहे ना कॅफे इन करून. उंडगा दोघं पण दिवसभर. दादा. हो तू मी झोपते घरी. तू झोपून ना. कपड्यात घरी वाण. ती माझी काम आहेत ती मला माहिती आहेत. बापासारखी तू सांगू नकोस माझी काय काम आहेत ती. मी आता करलो. वाढव अजून. अशी कामं वाढवायची आईशी अजून. आणि या अवतारात गेली होतीस. आपल्याला जायचं कॉफी. या अवतारात गेली होतीस तू. आम्ही स्टारबक्स मध्ये जाणार होतो पण म्हटलं या अवतारात म्हटलं स्टारबक्स मध्ये तू आल्याशिवाय काय जाणार नाही. आणि आपण निघालोय पुन्हा त्या कॅफे मध्ये. एवढंच की पूजा तर नाहीच येते. बुग्गूला पूजानी बघा पूर्ण रिनोव्हेट करून टाकलंय. पूजाचं म्हणणं आहे की अशा कोणत्या पण ठिकाणी जातो पूजा भाव्याला असं कशाला घेऊन जातो. माझं नाही लक्षात आलं. तिने रेडी केलंय तर जाऊ आणि मस्तपैकी आपण आपला ब्रेकफास्ट इथे एन्जॉय करू. ओके माहिती कम्पेअर टू मगापेक्षा आता गर्दी पण कमी आहे. चहा पिणार आहे की कॉफी पिणार आहे? पक्का चॉकलेट चाय पिते? चॉकलेट चाय. अरे 5 रुपये चॉकलेट चाय वगैरे पिते ना. तर फ्रेंड्स ऑर्डर्स वगैरे आपण देऊन टाकलेत. थोड्याच वेळात आपली ऑर्डर एक्सपेक्टेड आहे. आणि बुब्बूसाठी आपण स्पेशली घेतलंय काय चॉकलेट मिल्कशेक. कॉफी तुझ्यासाठी चांगली नाहीये. आता तिला बोलेल मी कॉफी आहे बट आहे ते मिल्कशेक. ओके तिला काय समजतंय है ना बेटा? तुला नाही समजणार ना. छान असं कॅफेच्या समोरच असं ओपन व्ह्यू आहे. स्ट्रॉंग कॉफी. अरे ही माझीवाली कॉफी स्ट्रॉंग कॉफी कडू आहे ही. तू नाही पिऊ शकणार. जस्ट टेस्ट इट फ्रेंड्स. वा वा वा. जो कडवटपणा पाहिजे ना कॉफी मध्ये तो आहे. असं लागणार गळ्यात तोंडात डोक्यात. आणि थोड्याच टाइमात फ्रेंड्स आली बुग्गू कॉफी.
पिणार बेटा मी पण कॉफी पिणार आहे. हो ही वाली कडवी कॉफी, ही वाली गोड कॉफी. तू कोणती पिणार आहे? ते मला पिऊ दे थोडस पिऊ. होय. एकदा बुबूची पण कॉफी टेस्ट करून बघू. वाव, कशी आहे? कशी आहे? त्याने तू च्युइंगम का गिळलं बेटा? आता पोटात चिपकलं तर डॉक्टरकडे जावं लागेल काढायला. नाही बेटा आपण कॉफी पिऊन झाल्यावरती पुढे राऊंड मारायला जाऊया कुठे जेट्टी साईडला. हा आपण तिथे गेलेलो नाही ते वेगळं, ते पुढचं. तिथं तू रडते बोट साठी. जेट्टी थोडं पहिलं आहे ना, जेट्टी लागते, बोट दिसते मोठी, तिकडे जाऊया. चला हे सगळं आटपू आणि तिथे जाऊ. फ्रेंड्स आपले फ्राईज पण आलेत. घे बेटा. तू का चालला तू बनवायला हे मेहुनीच आहे की दुसरं काहीतरी पण चांगलं लागतंय. गरम आहे बेटा. आणि त्यासोबत फ्रेंड्स आला आपला मार्गरेटा पिझ्झा. आता पिझ्झा कोण खाणार आहे? मी आणि हे पण तू. एवढं सगळं जाणार आहे तुला? आय थिंक फ्रेंड्स येताना हाफ गोष्टी खाऊ, हाफ पार्सल येऊ. एक फ्रेंड्स मार्गरेटा पिझ्झा एक टेस्ट तर बनतोच. खायच्या प्यायच्या गोष्टींसोबत बघा टाइमपास पण आहे. सापशिडीचा कवड्या, बुक्स, परत चेस पण आहे. थँक्यू. पुढेच मंदिर आहे फ्रेंड्स, आणि हे तेच मंदिर आहे जिथे महाशिवरात्रीला पण प्रे करायला आलो होतो. तर इथं त्यालाच पुढे कॅफे आहे, बरोबर कॉर्नर साईडलाच पडतो रोडच्या. आणि छान आहे टाइमपास. जेवण पण म्हणजे जे पण खाल्लं ते पण टेस्टी पण होतं. तर छान छान खाऊन झाले. तर आता आपण चाललो एक छोटासा राऊंड मारायला. कुठे बेटा? जेटीकडे. आपण ओल्ड जेट्टीकडे आलोय फ्रेंड बाबू. आणि आपल्याला आता न्यू जेट्टीकडे जायला थोडासाच वेळ आहे. Here we are at the jetty. नाईट व्ह्यू बघा. जेटीला आलो तर आहे, बट येऊन असं उभा राहून बोलायला ठीक आहे त्या टाइमपास मध्ये. नको, तू पळशील इथं तिथे. थांब पण पुढे जाऊन बघते. चल. नको ए, थांब, हात पकड. असं बस इथेच, असंच बस. तर बघूमुळे मी पण बसलोय फ्रेंड्स इथेच. तेव्हा कोणतरी काम पण करत बसलंय. टाइमपास मध्ये काय असं रात्रीचं फ्रेंड्स लोकांसोबत पण येऊन टाइम स्पेंड करायला मस्त आहे. इथे कुठे फोटो काढणार आणि बॅकग्राऊंड मध्ये काय दिसणार आहे? हे सिमेंटचा रोड. गपचूप बस आणि या व्ह्यूची मजा आहे. मग दुसरं काय बेटा? ते पाणी नाही तर काय आहे? कशाला पास? असं नाही बोलायचं बेटा. पाण्यात पडेल हे ते सगळं नेगेटिव्ह नाही बोलायचं. आणि आय थिंक त्या साईडनी बोट येते, ही लास्ट असेल. हो, आता हे किती वाजेपर्यंत असतं ते नाही माहिती, बट आहे. चला, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. थोडासा जवळून बघत बसतो आपण आणि मग निघू घरी. ओके बेटा? हे घरी जायचंच नाहीये का? नाही बस मग इथे पण बस. हा जो मला पार्टनर भेटलाय फ्रेंड्स, हा मोर दॅन एक्सपेक्टेड. या माझ्यापेक्षा प्रो आहे. मला वाटतं मी याचा पार्टनर बनलोय. फिरायचा, खायचा, प्यायचा. छान वाटतं ना? मध्ये